11पर्यंत क्वेश्चन झालेले आपले प्रॉब्लेम सेटमधले. 12 नंबरचा बघा. 12 नंबरचा ऑलरेडी झालेला आहे तुमचा, पण त्याच्या कंडिशन थोड्या वेगळ्या फक्त, त्याच्यामुळे घेते बघा. सॅम्पल स्पेस फॉर काय दिलेले, बॉल्स दिलेले. सॅम्पल स्पेस फॉर बॉल्स बघा, बॉल्ससाठी सॅम्पल स्पेस दिलेला आहे. यस बरोबर किती राहील मग, 3 रेड बॉल आहे, त्याच्यानंतर प्लस 3 व्हाईट आणि प्लस 3 ग्रीन बॉल. टोटल किती झाले रे, 9. मग नंबर ऑफ इयर्स बरोबर किती झाले, 9. आता 3 इव्हेंट दिलेले आहे. रेड बॉल, नॉट रेड, आयदर रेड ऑर व्हाईट. बघू आपण आता इव्हेंट ए म्हणा, लेट इव्हेंट ए बरोबर द बॉल इज रेड. द बॉल इज रेड. किती रेड बॉल आहे आपल्याकडं, 3. नंबर ऑफ ए किती येतील, 3. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस, 3/9 म्हणजे किती, 1/3. 1/3. सोपं आहे, सिम्पल आहे. हे तर सिम्पल आहे. आता इव्हेंट बी मध्ये थोडा चेंज आहे, आतापर्यंत आलं नव्हतं तुम्हाला, थोडा चेंज आहे फक्त. इव्हेंट बी, द बॉल इज नॉट रेड. बॉल रेड नाही आहे, बॉल रेड नाही आहे. मग रेड बॉल किती आहे, 3. जे बॉल रेड नाही त्याची संख्या किती, मग 3 आणि 3 6. मग नंबर ऑफ बी मध्ये किती येईल, नंबर ऑफ बी 6. किती येईल, 6. का, बॉल रेड नाही आहे, मग रेड काढून टाका, उरले किती, 3 आणि 3 6. मग प्रोबॅबिलिटी ऑफ बी बरोबर काय राहील तुमचं, नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ यस, 6/9. कितीचा भाग जातो, 3 2 6, 3 3 9. प्रोबॅबिलिटी ऑफ बी काय आलं मग, 2/3. हे झालं 2 कंडिशन. आणि तिसरी कंडिशन, तिसरी काय म्हटलेली, आता तिसरी इम्पॉर्टंट आहे, इथं कन्फ्युजन होऊ शकतं तुम्हाला. लेट इव्हेंट सी, द बॉल इज आयदर ऑर माहिती ना तुम्हाला, आयदर रेड ऑर व्हाईट. रेड ऑर व्हाईट. आता बघा, जास्त स्टेटमेंटला गेल्यापेक्षा थोडं मनानं पण विचार करायचा. समजा तुम्ही ते एखाद्या पिशवीत बॅग बॉल ठेवलेले आहे, बरोबर आहे. आता तुम्ही तिच्यात हात घातला, बॉल काढला, बरोबर आहे. आता किती आहे, 3 व्हाईट आणि 3 ग्रीन आहे. तुमच्या हातामध्ये एक तर ग्रीन येईल किंवा व्हाईट येईल, बरोबर आहे. मग असं तुम्ही किती वेळेस करू शकता, 6 वेळेस. किती वेळेस, 6. का, बॉल रेड बॉल किती आहे, 3. व्हाईट बॉल किती आहे, 3. म्हणजे 3 आणि 3 किती झाले, 6. कळालं, किती वेळेस घेऊ शकता ते, 6. मग नंबर ऑफ सी काय येईल, नंबर ऑफ सी किती आलं तुमचं, 6. कळालं. मग प्रोबॅबिलिटी ऑफ सी किती येईल, नंबर ऑफ सी अपॉन नंबर ऑफ यस, 6/9. म्हणजेच परत किती आलं आहे, 2/3. प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू 2/3. कळालं, घ्यालो. ही कंडिशन लक्षात ठेवा फक्त, आयदर ऑर म्हणजे दोन्ही मिक्स करायचे. बघा 14 नंबरचा क्वेश्चन. आता टोटल नंबर ऑफ स्टुडंट बघा किती दिलेले, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती दिलेले, 200. बरोबर आहे. सिंपल क्वेश्चन आहे, एकदम सिंपल. फक्त क्वेश्चन खूप मोठा आहे. टोटल नंबर ऑफ स्टुडंट आहे 200. स्टुडंट्स फक्त तुम्हाला लिहावं लागेल, स्टुडंट्स हू लाईक कबड्डी. किती जणांना आवडते, 135. आता देअरफॉर स्टुडंट्स हू डू नॉट लाईक कबड्डी, डू नॉट लाईक. किती जणांना आवडत नसेल सांगा बरं, कसं, 200 - 135, 65 जणांना कबड्डी आवडत नाही. बघा सिंपल, एकदम सिंपल ठेवा क्वेश्चनला. टोटल नंबर ऑफ स्टुडंट 200. स्टुडंट्सला ज्यांना कबड्डी आवडते ते 135, ज्यांना आवडत नाही त्यांची संख्या 65. आता प्रोबॅबिलिटी कोणाची विचारली तुम्हाला, इफ द वन स्टुडंट इज सिलेक्टेड ॲट रँडम फ्रॉम द ऑल स्टुडंट्स, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द स्टुडंट सिलेक्टेड
म्हणजे ज्यांना कबड्डी आवडत नाही त्यांची प्रोबॅबिलिटी काढायची. मग देअरफॉर प्रोबॅबिलिटी बरोबर आहे ना. प्रोबॅबिलिटी बघून घ्या एकदा शब्द, कन्फ्यूज झालो मी. प्रोबॅबिलिटी ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट लाईक कबड्डी. हे सेम जसं तसं खाली लिहायचं, फक्त हा शब्द टाकायचा. प्रोबॅबिलिटी ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट किंवा डू नॉट लाईक कबड्डी, ज्यांना कबड्डी आवडत नसेल. बघा मॅथमध्ये थोडं ग्रामरचं इकडे तिकडे झालं चालतं. कबड्डी प्रोबॅबिलिटी ऑफ स्टुडंट हू डू नॉट लाईक कबड्डी किती आहे बघा, 65 जणांना आवडत नाही, पण टोटल नंबर किती आहे 200. तुम्हाला सांगितलेलं युनिट प्लेसला 0 आणि 5 असेल तर सरळ सरळ 5 भाग द्यायचा. 5 भाग द्यायचा म्हणजे किती 65 होतात 13. बरोबर आहे. आता किती 200 त्याच्यासाठी जमल का, ते जमू शकतं. किंवा 5 डायरेक्ट भाग द्या. 5 × 20 आणि 1 0 म्हणजे किती झाले ते 40. 13/40. कळालं, घ्या लिहून. आता 13 नंबरचा क्वेश्चन घेऊ एकदा परत आपण. त्याच्यात थोडी मिस्टेक झालेली आहे. हां, आता 30 नंबरचा जो क्वेश्चन आहे सरळ सरळ घ्यायचा, काही विचार नाही करायचा. सॅम्पल स्पेस, जुने लोक सॅम्पल कशाला म्हणतात सांगा रे. ते बरं माहिती आहे तुम्हाला. सॅम्पल स्पेस फॉर वर्ड एक सॅम्पल पाहू द्या ना. सॅम्पल स्पेस फॉर वर्ड मॅथमॅटिक्स. यस बरोबर काय राहील, सगळे वर्ड लिहा. मी जसं सांगितलं तुम्हाला, तू कट नका करू. तो पुढचा कन्सेप्ट आहे, नंतर सांगेल तुम्हाला. टोटल किती झाले आपण तर काउंट केलेच होते 11. आता इव्हेंट ए, लेट इव्हेंट ए. इव्हेंट ए कोणासाठी, फॉर लेटर यम, फॉर लेटर यम. आता लेट इव्हेंट बघा, इव्हेंट ए फॉर लेटर यम, किती यम आहे 1 आणि 2. मग नंबर ऑफ ए बरोबर किती येईल 2. मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू काय येईल, नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस, 2/11. बस थोडा चेंज आहे फक्त, लक्षात राहू द्या. सरळ सरळ घ्यायचं, ते कळालं ना.